बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राइब करा. भारतीय जनता पार्टीच वरचढ आहे. भारतीय जनता पार्टी शिवाय इथं कुणालाही पर्याय नाही. माझ्या माहितीप्रमाणे तर भारतीय जनता पार्टी स्वबळावरती निवडणूक लढवायला सक्षम आहे आणि मित्र पक्षाचा काही विषय येत नाही. नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवय्या रोखोकमध्ये आपलं स्वागत करतो. सध्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि अनेक राजकीय पक्षांमधल्या जी ऍक्टिव्हिटी आहे, जी अनेक राजकीय पक्ष आता खऱ्या अर्थाने सक्रिय झालेले आहेत. सर्व अनुषंगाने आज आपण लढवय्या रोखोकच्या माध्यमातून विशेष सदर आपण सुरू करतोय आणि आज माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा चिटणीस अशोक मोठे यांच्यासोबत आपण आहोत. आपण या सगळ्या राजकीय आणि एकंदरीत पनवेल महानगरपालिका शहरातील विकास या सगळ्या गोष्टीवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. रोखोकमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. नमस्कार, धन्यवाद शैलेशजी. तुमच्या लढवय्या रोखोकच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज तुम्ही उचलता त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि मला मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. पनवेल महानगरपालिकेचं आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि या सर्व अनुषंगाने आपण या निवडणुकीला कसे सामोरे जाणार, कारण की मागच्या निवडणुकीच्या दरम्यान आपला काही फरकाने पराभव झाला होता. यावेळची आपली नेमकी तयारी कशी असणार आहे, आपण निवडणूक लढवणार आहात का, आणि भारतीय जनता पार्टीचा एक मोठी जबाबदारी आपल्यावर देखील आहे असं देखील कुठेतरी बोललं जाते. कसं बघताय सगळं? खऱ्या अर्थानं मी सामाजिक चळवळीमध्ये 1997 सालापासून आहे. 2004 पासून मी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्यासोबत आहे. पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे नगरसेवक असल्यापासून मी त्यांच्यासोबत आहे. 4 वेळा 4थ्यांदा आमदार ते झालेले आहेत. राहिला पार्ट मागच्या वेळी मी निवडणूक लढवली. निवडणुकीमध्ये थोड्याशा फरकाने माझा पराभव झाला, तो मी स्वीकारला. परंतु आता ह्यावेळी जर पक्षानं संधी दिली तर मी नक्कीच निवडणूक लढवणार. त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही आणि मी नगरसेवक व्हावं म्हणूनच मी जनसेवेचं काम हातामध्ये घेतलंय अशातला काही प्रकार नाही. ज्यावेळी महानगरपालिका स्थापन व्हायची होती त्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः गेलेलो होतो मुख्यमंत्र्यांसोबत, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी. ते आमचं एक शिष्टमंडळ दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेचे आज इथं महानगरपालिका आणण्यासाठी सिंहाचा वाटा त्यांचा आहे. लोकांची वेगवेगळी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे, परंतु महानगरपालिका आल्यापासून खऱ्या अर्थाने ह्या पनवेल शहराला एक वेगळं स्वरूप मिळालेलं आहे. कारण का ग्रामीण ज्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषद होते त्यावेळी ठराविक ठिकाणचाच विकास होत होता, परंतु आता बऱ्याच वर्षापासून रखडलेला जो विकास आहे तो आता ह्या गेल्या 5-6 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असताना नागरिकांना थोडासा त्रास होतोय का, तर 100% होतोय. परंतु विकास पण इतर महानगरपालिका निर्माण झाल्यानंतरचा जो लेख बघा आणि आता पनवेल महानगरपालिकेचा पण प्रगतीचा लेख बघा तर त्याच्यामध्ये अग्रेसर पनवेल महानगरपालिकाच आहे. कारण का बऱ्याच वर्षानुवर्ष रखडलेला विकास हा आता अचानक होत असताना थोडा नागरिकांची गैरसोय होणार आहे का, तर 100% होणार आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून विकास होतच आहे आणि हा आलेख असाच चालू राहणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने साहेब, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीकडनं जी तिकीट वाटपाची जी जबाबदारी असणार आहे किंवा शिंदे गटाची शिवसेना आणि मग भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष जेवढे पण असतील यांच्याबाबत तिकीट वाटपाबाबतचं काय आहे ना, कारण की सध्या तिकीट वाटपाबाबत थोडी नागरिकांना देखील उत्सुकता आहे आणि अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील त्या चर्चा आहेत. तुम्ही कसं बघताय तिकीट वाटपाबाबत? पनवेल महानगरपालिकेचं क्षेत्र जर बघितलं तर हा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा बालेकिल्ला आहे. त्याचबरोबर अहोरात्र कष्ट करणारे 4थ्यांदा आमदार झालेले आहेत कार्य कुशल आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं एक हाती वर्चस्व इथं आहे आणि एक हाती कारभार चालतोय. परंतु तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्तिगत कुठलंही राजकारण केलं जात नाही आणि होत नाही. कारण का एक पक्षाची शिस्त आहे आणि त्या शिस्तीनुसारच काम होतं. वरून आदेश ज्या पद्धतीने येतात त्याच पद्धतीने खाली पर्यंत आमचं नियोजन लागलं जातं. मागच्या वेळी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवल्या त्यावेळी आता 2 शिवसेना आहेत. आता तरी एकच, त्यावेळी 1 शिवसेना होती, आता 2 आहेत. मग ह्या दोन्हीतली शिवसेना आमच्यावर कुठली येणार हा मोठा प्रश्न आहे. पहिली गोष्ट अजून ठरला नाही कुठली आहे, कारण आता 1 शिवसेना आमच्या सोबत जरी
राज्यात असली तर इथं भारतीय जनता पार्टीच वरचढ आहे. भारतीय जनता पार्टीशिवाय इथं कुणालाही पर्याय नाही. भारतीय जनता पार्टीच्या समोर कोण आहे विरोधक? कोणच नाही. मागच्या वेळी शिवसेना एक असताना भारतीय जनता पार्टीनं एक हाती सत्ता मिळवली. आता तर शकाब मधले बरेचशी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये आले, राष्ट्रवादीमधले बरीचशी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये आले, शिवसेनेमधले बरीचशी मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले. आज भारतीय जनता पार्टीमध्ये एक सक्षम नेतृत्व असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीच ही वरचढ पक्ष आहे. ह्याच्यामध्ये शंका असायचं काय कारण नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पक्षाचे नेते आले असतील, पण आता नुकतीच आता कालचीच बातमी आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये शेतकरी कामगार पक्षमधनं गेलेले हरेश केनी आता ते देखील कंटाळलेत आणि ते देखील आता पक्ष सोडतात. जवळजवळ ते डिसाईडच झाले. त्यांनी फक्त अधिकृत त्याबाबत त्यांनी तसे बोलले नाहीयेत. मग जर भारतीय जनता पार्टी इतकं जर सक्षम पक्ष आहे किंवा सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष, तर मग पदाधिकारी नाराज का होतात? भारतीय जनता पार्टीमध्ये संयम ठेवावा लागतो आणि हा संयम सगळ्यांकडेच असतो असं काय नाहीये. कारण का छोट्या छोट्या पक्षामध्ये मोठी मोठी पदं भोगलेल्या लोकांना भारतीय जनता पार्टी ही एवढा साधा सोपा पक्ष नाहीये. कारण का वर्षानुवर्ष कष्ट करणारे नेते मंडळी सुद्धा ह्या पक्षामध्ये आहेत आणि ते संयमन आहेत. आणि ते भारतीय जनता पार्टीचे तत्व जोपर्यंत स्वतःमध्ये रुजवून घेत नाही तोपर्यंत कार्यकर्ता खऱ्या अर्थानं पुढं राजकारणामध्ये सक्रिय होत नाही. कारण का आता समजा काय लोक येणार, काय लोक जाणार, तो विषय होत राहणार आहे. कारण का राजकारण म्हटलं का इकडून तिकडे तिकडून इकडं बेडूक उड्या तर होणारच आहे. त्याच्याबद्दल काय मनात शंका असायचं काय कारण नाही. आणि त्याच्याकडे भारतीय जनता पार्टी एवढं गांभीर्याने त्याकडे बघत नाहीये. ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये भक्कम एक नेतृत्व असल्या कारणानं इथं कोण आला आणि कोण गेला काय विषय होणार नाही. कारण का बाकी पक्षामध्ये आज बाकीच्या पक्षांची अवस्था तुम्ही बघताय. आम्ही सांगायची काय आवश्यकता आहे असं नाही. कारण का एकेकाळी फक्त देशामध्ये 2 खासदार असलेला पक्ष आज एक हाती सत्ता आहे ना देशामध्ये, राज्यामध्ये. आज पनवेलमध्ये आसाममध्ये प्रशांत ठाकूरांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. तेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रशांत ठाकूरांबरोबर पक्षामध्ये आले. आता परत त्यांना त्यांच्यासारखं त्यांच्या मनासारखं पक्षाकडून काही गोष्टी होणार आहेत अशा होत नाही. कारण का काय छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त होणार आहेत त्या. कारण का भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तुम्हाला संयम ठेवणं हे काळाची गरज आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये विकासाच्या बाबत खूप बोललं जात आहे की विकास कुठेतरी थांबलेला दिसतोय. रस्त्यांचं तुम्ही आज कळंबोली शहरात बघाल तर अनेक ठिकाणी चांगले रस्त्यांची कामं देखील चालू आहेत, मात्र सर्व ठिकाणी कॉन्क्रिटीकरण होत नाहीये. मुख्य रस्ते त्यांचं कॉन्क्रिटीकरण होतंय आणि ते संत गतीने होते, कुठे हळूवार होते आणि नागरिक खरंच त्रासलेले आहेत सर हे कुठेतरी. आणि तुम्ही एक मगाशी बोलताना सांगितलं विरोधक उरलेले नाही, आणि खरं त्यांना सांगू इच्छितो की विरोधक उरलेले नाही ही खरंच शोकांतिक आहे. कारण की नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते ऐकणारा आता पक्ष राहिलेला नाही की अशी एक परिस्थिती आहे. कारण शेतकरी कामगार पक्ष आता पुन्हा एकदा जोमाने ह्या सगळ्याला सुरुवात करतोय. तो एक विरोधक म्हणून नागरिक त्यांच्याकडे एक आशेने बघतायत. पण विरोधक जर संपला तर मग नागरिकांचे प्रश्न न सांगता भाजपाला तरी कसे कळतील, काय वाटतं तुम्हाला? कारण का भारतीय जनता पार्टी विरोधक असायची वाट बघत नाहीये. कारण का भारतीय जनता पार्टी ही विकासाचं राजकारण करते आणि विकास ही एकच उद्दिष्ट आहे. सबका साथ सबका विकास हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे. आणि राहिला विषय तुम्ही म्हटला की आता कळंबोली शहरामध्ये आज रस्त्याची कामं होत आहेत, मेन रस्त्याला सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार आहे. कारण का हे कामं गेल्या 20-25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती. त्याची सुरुवात खूप उशिरा झालेली असल्या कारणानं आज मेन रस्त्याचं काम होत असताना नागरिकांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडा त्रास होणार आहे का, तर 1,00,000% होणार आहे. परंतु किती वर्ष त्रास राहणार आहे हा आता थोडे दिवस, आता ही निवडणुका झाली की परत बजेटमध्ये सगळं काम पूर्ण पनवेलमध्ये एकदम चकाचक झालेलं असणार आहे. आता बजेट म्हणजे आहे की संपलं? 100% बजेट आहे ना. बजेटचा इश्यूज नाही काय. कारण का पनवेल महानगरपालिकेमध्ये एवढा शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे की ह्या कार्यक्रमाला चॅलेंजेस नाही आहे. विरोधकांनी किती वल्गना केल्या, महापालिकेनं असं केलं, महापालिका काही करत नाही. महापालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक हे सगळेजण विकासासाठीच काम करतायत. आणि आज तुम्ही बघा पूर्ण पनवेल भागामध्ये आज सगळी कामं चालू आहेत. पण काम करत असताना थोडाफार त्रास हा होणारच आहे. कारण का तुम्ही म्हणणार आता ही त्रास नाही झाला पाहिजे, काम झालं पाहिजे, ऑटोमॅटिक तर होणार नाही. आता मेन रस्त्याची काम आहे आज सुद्धा पूर्ण इंटरनल रोड सुद्धा हे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे होणार आहेत. कारण का हळूहळू सगळ्या गोष्टी हे विकासाला चालना मिळणार आहे. राहिला पार्ट विरोधकांचा. विरोधक आता त्यांचं आवाज उठवणं, आरडाओरडा करणं ही त्यांचं कामच आहे.
परंतु ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केलं जात नाही ना. विरोधकांनी आवाज जरी उठवला तरी सत्तेत असणारे लोक त्यांचा आवाज ऐकलाच पण पाहिजे, त्यांची मागणी ऐकून घेतात का? ऐकला जर विरोधकांनी त्या पद्धतीचा आवाज उठवला पाहिजे ना. फक्त बाबा मला कुठेतरी टेंडर मिळाला पाहिजे, मला कुठेतरी काय बाबा मला कुठेतरी माझं मोजमाप झालं पाहिजे, वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही आवाज नका उठवू ना. जनतेच्या हितासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. आज तुम्ही जनतेचा कुठला मुद्दा उचलताय सांगा. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये 5 वर्षामध्ये विरोधकांनी आज जनतेच्या हक्काचा कुठला विषय उचलला सांगा तुम्ही मला. जनतेचा मुद्दा. आतापर्यंत टॅक्स भरू नका म्हणून सांगितलं गेलं, आज पेनल्टीचा टॅक्स भरायला लागते. भारतीय जनता पार्टीने 90% शास्तीमाफ केली ना. हे कोणी केले? पण एवढे दिवस रखडवलं कोणी? विरोधकांनी रखडवलं. मग त्यांनी साध्य काय केलं? तेच जर समजा तुम्ही जी भारतीय जनता पार्टी विकासाची कामं करते त्याला तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ठाम विरोध तर केला पाहिजे. विकासाच्या कामावरती ठाम विरोध झाला पाहिजे. नाहीतर विरोधाला विरोध म्हणून कोणी करतंय ना, नाचता येणं का अंगण वाकडं, असं नाही झालं पाहिजे. कारण का तुम्ही विकासाचा मुद्दा पकडला पाहिजे. हा, तो घ्यायला पाहिजे होता. हे कोण घेतोय? आम्हीच घेतोय आणि आम्हीच काम करतोय. कारण का विरोधकाची भूमिका सुद्धा भारतीय जनता पार्टी घेते आणि विकास काम करण्याचं सुद्धा काम भारतीय जनता पार्टीच करते. या आगामी निवडणुकीमध्ये सर तुम्ही निवडणूक लढवणार का? कसं काय विषय आहे नेमकं? कारण की मित्र पक्ष आहेत, प्रभाग तुमचा मला वाटतं प्रभाग 10 मध्ये आपण मागच्या वेळी निवडणूक लढवली होती. यावेळी काय नियोजन आहे का? काय बघताय? कसं भारतीय जनता पार्टीमध्ये मी निवडणूक लढवणार आहे की नाही हे आमची श्रेष्ठी ठरवते. कारण का भारतीय जनता पार्टीनं जबाबदारी जर दिली तर 100% निवडणूक लढवणार. परंतु भारतीय जनता पार्टी जे काम सांगेल ते मी करणार. कारण का माझं नेतृत्व प्रशांत ठाकूर आहेत, माझं नेतृत्व रामशेठ ठाकूर साहेब आहेत. त्यांचा जो आदेश असणार तो मला मान्य असणार आहे. ते जर म्हणले निवडणूक लढवायचे लढवणार, ते म्हणले नाही लढवायचे नाही लढवणार. भाजपला किती तिकीट असतील आणि मित्र पक्षांचा काय विचार, त्याचं काय कॅल्क्युलेशन तुमच्या कानावर आहे का? काय नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे तर भारतीय जनता पार्टी स्वबळावरती निवडणूक लढवायला सक्षम आहे आणि मित्र पक्षाचा काही विषय येत नाही. त्यावेळी एवढे सगळे महाविकास आघाडी असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं स्वबळावरती एक हाती सत्ता मिळवली होती. आणि आता तर युती राहील की नाही राहणार, म्हणजे काय वाटतंय? युती आहेच ना राज्यामध्ये. म्हणजे मग इथं स्थानिक पातळीवर जेव्हा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेव्हा निवडणूक होतील तेव्हा तुम्हाला मित्र पक्षाची गरज आहे की नाही? मग मित्र पक्षाचं आता ते श्रेष्ठी ठरवणार आहे. मी त्यात मी काय सांगू शकत नाही ना की बाबा वाटायचं काय. मला नाही वाटत की बाबा त्यांना काय कसं आहे माहिती आहे का. आता बघा तुम्ही मला सांगा, आज मित्र पक्षामध्ये जे पहिले जे नगरसेवक आहेत ना ते कोण आहेत सांगा तुम्ही मला. जे होते ते आमच्याकडे आले, विरोधातले होते ते आमच्याकडे आले. आज आम्ही त्यांचं पुनर्वसन करणार की मित्र पक्षांना बघणार? मित्र पक्षांचं जे पहिले नगरसेवक असतील तर त्यांना उमेदवारी दिल्या जातील. त्यांचा विचार शिवसेनेबद्दल आमची पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे. कारण का जी पक्षश्रेष्ठी ठरवणार तेच होणार ना. बाबा समजा त्यांनी जर सामोपचाराने ते समजून घेतलं, आता ते म्हणले आम्हाला आमची ताकद खूप मोठी आहे आणि आम्हाला म्हणले बाबा 50 जागा द्या, 25 जागा द्या, 30 जागा द्या, तर ते शक्य नाही. आता वर जर श्रेष्ठी काय ठरवते मला माहित नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ही स्वबळावरती निवडणुका लढवण्यासाठी सक्षम आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीची चाललेली तयारी आणि यासोबत भारतीय जनता पार्टी सोबत असलेले अनेक मित्र पक्ष यांचा विचार कशा प्रकारे केला जाईल त्यांनी त्यांच्या या आजच्या मुलाखतीतनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत काय तर पनवेल महानगरपालिका अस्तित्व आल्यानंतर पनवेल शहरातील जो काही विकास आहे तो अतिशय वेगवान आणि चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढच्या निवडणुकीनंतर हा ज्या छोटी मोठी कामं जी राहिली आहेत ती नक्कीच पार पडतील असं त्यांनी देखील सांगितलं आहे. तुर्तास थांबूया. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखोक, कळंबोली. बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा.